नमस्कार. मी डॉक्टर मिलिंद जोशी, पेडियाट्रिक सर्जन, हॅपी किड्स हॉस्पिटल जळगाव येथे कार्यरत आहे. आज आपण जाणून घेऊया एका अशा आजाराबद्दल ज्याची ट्रीटमेंट जर योग्य वेळी लहान वयात जर केल्या गेली नाही तर त्याचे ॲडल्ट लाईफमध्ये म्हणजे वयस्कर आयुष्यामध्ये सुद्धा दुष्परिणाम होऊ शकतात. आज आपण जाणून घेऊया अंडकोश त्याच्या नॉर्मल जागी नसण्याचा जन्मतःचा जो प्रॉब्लेम असतो त्याबद्दल. जन्मतः किंवा बाळ जेव्हा आईच्या गर्भामध्ये वाढत असतं तेव्हा मेल चाइल्ड म्हणजे मूल जे मेल चाइल्ड असतं त्याची जी अंडकोशाची जी डेव्हलपमेंट असते ती सुरू होते बाळाच्या पोटामध्ये आणि ती हळूहळू करत जसं बाळाचं वय आईच्या पोटामध्ये वाढत जातं तसं ते अंडकोश खाली उतरत नॉर्मल जागी ॲट द टाइम ऑफ बर्थ म्हणजे जन्माच्या जस्ट आधी अंडकोशाची पिशवी असते खाली तिथे आलेलं असतं. असं समजायचं की शक्यतोवर 100पैकी 3 ते 4 बालकांमध्ये जन्माच्या वेळी हा जो अंडकोश आहे हा नॉर्मल जागी येत नाही किंवा नसतो. हे जे प्रमाण आहे हे बाळ जर वेळेच्या आधी जन्माला आलं म्हणजे ज्याचे पूर्ण 9 महिने झाले नसतील, ज्याला आम्ही प्रीटर्म बेबी म्हणतो, किंवा जे बाळ जन्मतः फार कमी वजनाचं असतं अशा बालकांमध्ये हा प्रॉब्लेम यापेक्षा सुद्धा जास्त असू शकतो. कारण यांच्यामध्ये ते वेळेच्या आधीच जन्माला आलेले असल्यामुळे नॉर्मल स्टेज जी असते ती आलेली नसल्यामुळे अंडकोश हा नॉर्मल जागी आलेला नसतो. आता हा जो आजार आहे हा दोन्ही बाजूला असू शकतो किंवा हा एकाच बाजूला असू शकतो. म्हणजे एकाच वेळी तो उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूला असू शकतो किंवा दोनपैकी कुठल्या एका बाजूला असू शकतो. या आजारामध्ये अंडकोश खाली न उतरण्यामागे काही कारणं असतात. जसं की टेस्टोस्टेरोन हे जे हॉर्मोन आहे जे माणसाला माणूस म्हणून त्याचे जे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स असतात ते डेव्हलप होण्यासाठी ज्या हॉर्मोनची मदत होते त्या हॉर्मोनचा रोल या डिसेंटमध्ये फार महत्त्वाचा आहे. तर हे जे डिसेंट आहे या म्हणजे अंडकोश खाली उतरणं याला डिसेंट म्हणतात. तर ह्या डिसेंटमध्ये एक तर त्या हॉर्मोनचा रोल इम्पॉर्टंट असतो. दुसरं बाळाचं क्रोनॉलॉजिकल एज म्हणजे त्याचं आईच्या गर्भामध्ये असलेलं वय हे सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. तिसरं म्हणजे हे टेस्टिस जे आहे अंडकोश ज्याला म्हणतात ते नॉर्मल जागी न उतरता ते इतर भलत्याच ठिकाणी भरकटून जातं. म्हणजे अंडकोशाच्या पिशवीमध्ये न येता ते जांघेमध्ये अटकून जातं किंवा ते मांडीच्या डाव्या बाजूला किंवा इतर ठिकाणी जाऊ शकतं ज्याला एक्टोपिक टेस्टिस म्हणतात. आता हा प्रॉब्लेम केव्हा लक्षात येतो तर बाळ जन्मल्यानंतर जेव्हा बाळाला त्याचा लहान मुलांचा डॉक्टर म्हणजे पेडियाट्रिशियन तपासतो त्यावेळा त्यांच्या ही सर्वात पहिली गोष्ट लक्षात येते की बाळाचं अंडकोश नॉर्मल जागी नसतं. तर जे रेकॉर्ड किपिंग आहे बाळ जन्माच्या वेळी येण्याचं त्यामध्ये या गोष्टीबद्दल मेन्शन केलेलं असतं. तर हा जो आजार आहे ज्याच्यामध्ये अंडकोश नॉर्मल जागी नसतात हा आजार पुष्कळदा लिंगाच्या डेव्हलपमेंटशी सुद्धा असोसिएटेड प्रॉब्लेम सोबत असतो ज्याला हायपोस्पिडियास म्हणतात. म्हणजे लघवी जी आहे ती नॉर्मल जागी न होता ती खालच्या बाजूने येत असते ज्याला हायपोस्पिडियास म्हणतात. तर अंडकोश नॉर्मल जागी नसणं हे हायपोस्पिडियास सोबत सुद्धा पुष्कळ साऱ्या वेळी असोसिएटेड असतं. कारण दोघांचंही जे हॉर्मोनल इटिओलॉजी म्हणजे कारण जे आहे हॉर्मोनशी संबंधित ते सारखं असण्याची शक्यता असते. आता जेव्हा हे पेडियाट्रिशियन जन्माच्या वेळी बाळाला तपासतात नवजात बालकाला आणि ते मेन्शन करतात त्यांच्या नोट्समध्ये की अंडकोश हे नॉर्मल जागी नाही. मग आता दोन्ही अंडकोश नॉर्मल जागी नाही की एक अंडकोश नॉर्मल जागी नाही हे किंवा अंडकोश नॉर्मल जागी असतो पण तो तिथे टिकत नाही तर वरती चालला जातो त्याला रिट्रॅक्टाईल टेस्टिस म्हणतात. अशा प्रकारच्या त्यांच्या नोट्समध्ये ते मेन्शन करून ठेवतात आणि दॅट इज द टाईम ती योग्य वेळ असते जेव्हा त्या आजाराचं निदान केलं जातं. मग आता जेव्हा त्यांना तो अंडकोश योग्य जागी आढळत नाही तेव्हा कधी तो त्यांना हाताला लागत नाही जांघेमध्ये किंवा तो पोटामध्ये आतमध्ये असण्याची शक्यता असते. मग अशा वेळी पेडियाट्रिक सर्जनची ओपिनियन घेतल्या जाते. पेडियाट्रिक सर्जन या पेशंटला जेव्हा तपासतो तेव्हा ते तपासण्यामध्ये हे बघतात की अंडकोश पहिल्यांदा तर हे बघितलं जातं की अंडकोश हाताला लागतो की नाही. अंडकोश जर हाताला लागत असेल तर याचा अर्थ तो डेफिनेटली जांघेमध्ये आहे कमीत कमी. म्हणजे त्याला एका स्टेजच्या ऑपरेशनमध्ये आणि दुर्बिणीच्या ऑपरेशनची आवश्यकता न लागता आपण योग्य जागी आणून ठेवू शकतो. दुसरं जर तो हाताला लागतच नसेल तर त्यामध्ये 2 शक्यता असतात की एक तर त्याची वाढच झालेली नसावी म्हणजे तो बनलाच नसावा जन्मतः किंवा तो बनला असावा पण तो पोटाच्या आतमध्ये असावा जेणेकरून तो हाताला त्याचा स्पर्श लागत नाही. तिसरा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये अंडकोश बनलेला पण असतो पण तो जांघेमध्ये कधी आतमध्ये येतो कधी बाहेर जातो ज्याला पिपिंग टेस्टिस म्हणतात.
तर अशा प्रकारचे हे या 3 पैकी कोणती पॉसिबिलिटी आहे बाळामध्ये हे पेडियाट्रिक सर्जन त्यावेळी लक्षात घेतो. जनरली या आजारामध्ये एक तर सर्जनची एक्झामिनेशनची फाइंडिंग ही फार महत्त्वाची असते. बाकीच्या तपासण्या आहेत, जसं आपण म्हणतो की सोनोग्राफी किंवा MRI, या सगळ्या तपासण्यांची जी पॉझिटिव्ह प्रिडिक्टिव्ह व्हॅल्यू आहे ती फार कमी आहे किंवा ती ऑपरेटर डिपेंडंट आहे असं म्हणता येईल. ऑपरेटर डिपेंडंट म्हणजे काही सोनॉलॉजिस्ट जे एक्सपिरियन्स असतात त्यांना तो छोटा असला आकाराने तरी पण तो दिसून जातो, पण पुष्कळदा तो ज्याला ते अंडकोश म्हणतात तो पुष्कळदा अंडकोश नसून ते लिम्फनोड नावाचा एक ऑर्गन असतो त्यासारखं ते दिसू शकतं. तर हे अशा प्रकारचे जे ऑपरेटर डिपेंडंट व्हेरिएबल्स आहे त्यामुळे सर्जनची ओपिनियन म्हणजे त्याला टेस्टिस फील होत आहे की नाही आणि त्यानंतर ऑपरेटिव्ह इंटरव्हेन्शन हीच यामध्ये योग्य प्रकारची लाईन ऑफ मॅनेजमेंट असते. आता या अंडकोश नॉर्मल जागी नसण्याचे दुष्परिणाम काय असतात, तर अंडकोशाचे 2 मुख्य कार्य असतात. एक म्हणजे वीर्य तयार करणं, दुसरं म्हणजे हॉर्मोन जे आहे टेस्टोस्टेरोन नावाचं ते तयार करणं. आता असं बघितलं जात आहे की नॉर्मली हे अंडकोशाच्या पिशवी जे असतात ते का असतात त्याच्यामागे एक विशिष्ट शास्त्रीय कारण आहे. ते म्हणजे आपल्या शरीराच्या टेम्परेचरपेक्षा अंडकोशाच्या पिशवीचं जे टेम्परेचर आहे ते 2 ते 3 डिग्री सेंटीग्रेडनी कमी असतं. तर नैसर्गिकरित्या ही जी डेव्हलपमेंट आहे ही का आहे, कारण वीर्याच्या वाढीसाठी त्या अंडकोशाचं जे तापमान आहे ते नॉर्मल शरीरा एवढं असणं योग्य नाही. ते नॉर्मल शरीरापेक्षा 2 ते 3 डिग्री सेंटीग्रेड हे कमी असलं पाहिजे. सो ही एक नॅचरल पद्धत आहे ज्यामुळे अंडकोशाच्या पिशवीचं एक टेम्परेचर जे आहे ते आपल्या नॉर्मल शरीरापेक्षा कमी असतं, जेणेकरून तिथे वीर्याची डेव्हलपमेंट करता आली पाहिजे. दुसरं म्हणजे टेस्टोस्टेरोन, याचा जनरली टेम्परेचरशी संबंध नाही, पण एकदा जर त्या टेम्परेचर व्हेरिएबिलिटीमुळे जर टेस्टिसची वाढ झाली नाही किंवा टेस्टिस जर आक्रसून गेलं तर मग त्याचा टेस्टोस्टेरोन हॉर्मोनच्या प्रोडक्शनवरती सुद्धा परिणाम होऊ शकतो. तर हे जे 2 महत्त्वाचे फंक्शन्स आहेत म्हणजे वीर्याची डेव्हलपमेंट, दुसरं हॉर्मोनल डेव्हलपमेंट, हे जर का समजा जन्मानंतर 6 महिन्याच्या आत जर अंडकोश योग्य जागी नाही आला तर त्याची इम्पेअरमेंट ही पाहायला गेलेली आहे. त्यामुळे पहिले जे लोक असं म्हणायचे किंवा जनरली असा जो समज होता की 2 वर्षापर्यंत 5 वर्षापर्यंत याच्यासाठी ट्रीटमेंटची गरज नाही, तो अत्यंत चुकीचा समज आहे. या आजाराची ट्रीटमेंट 6 महिने वयानंतर ताबडतोबच जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर केल्या गेलेली योग्य असते. कारण जर एखादा अंडकोश जर खाली यायचा असेल तर तो 3 महिन्याच्या वयापर्यंत खाली येऊन जायला पाहिजे. तोपर्यंत जर तो खाली आला नाही तर तो विदाऊट सर्जरी खाली येण्याची शक्यता फार कमी असते. प्रॉब्लेम तो नॉर्मल जागी नसल्यामुळे जे इतर दुष्परिणाम जे असतात ते जास्त होण्याची शक्यता असते. म्हणून 6 महिन्याचा पिरियड जो असतो तो आता लिटरेचरमध्ये सुद्धा एक सेफ पिरियड मानला गेला आहे. याच्या बियॉन्ड वाट बघण्यात काही अर्थ नाही. सर्जिकल इंडिकेशन असतं, हे ऑपरेशन करून घेतलं गेलं पाहिजे. तर हे ऑपरेशन का करून घेतलं गेलं पाहिजे, एक तर वीर्याची डेव्हलपमेंट नॉर्मल होण्यासाठी टेस्टिसचं नॉर्मल जागी असणं आवश्यक आहे अंडकोशाचं. दुसरं म्हणजे हा अंडकोश जो नॉर्मल जागी नसतो तो जांघेमध्ये असेल, पोटामध्ये असेल तर तो स्वतःभोवती फिरून जाऊ शकतो, कारण त्याला काही फिक्झिटी नाही आहे. फिक्झिटी नसल्यामुळे तो जर स्वतःभोवती फिरला तर त्याचा रक्तप्रवाह थांबून ते टेस्टिस किंवा अंडकोश नष्ट होऊ शकतो. हे फार ड्रेडेड कॉम्प्लिकेशन आहे या आजाराचं. तिसरं म्हणजे या आजारासोबत हर्निया, 99% बालकांमध्ये हर्नियाचा आजार या आजारासोबतच असतो. त्यामुळे त्या हर्नियाचे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. ते व्हायचे नसतील, अंडकोशाला नष्ट होण्यापासून वाचवायचं असेल किंवा त्याला स्वतःभोवती फिरण्यापासून वाचवायचं असेल तर या आजाराची ट्रीटमेंट ही आवश्यक आहे आणि याला सर्जरीशिवाय दुसरा ऑप्शन नाही आहे. आता या आजारासाठी जसं आता आपण हा आजार का झाला ते पाहिलं, या आजाराचं ऑपरेशन का आवश्यक आहे ते पाहिलं, ऑपरेशनसाठी योग्य वय कोणतं ते बघितलं. आता आपण हे बघूया की या आजारासाठी उपलब्ध ऑपरेशन्सच्या कोणकोणत्या पद्धती आहेत. तर याच्या 2 मुख्य पद्धती आहेत. एक म्हणजे चिऱ्याचं ऑपरेशन, जे की क्लासिकल गोल्ड स्टँडर्ड सर्जरी आहे. पण ही सर्जरी तेव्हा योग्य आहे जेव्हा ती अंडकोश हाताला लागत असेल, म्हणजे ती अंडकोश कमीत कमी जांघेत उतरलेली पाहिजे, तरच ही सर्जरी शक्य आहे. दुसरी याला अल्टरनेटिव्ह सर्जरी असते, ती म्हणजे लॅप्रोस्कोपिक सर्जरी. आता जे अंडकोश हाताला लागत नसतील पण ज्यांची डेव्हलपमेंट झालेली आहे आणि ते पोटामध्ये फसले असतील, किंवा जे अंडकोश कधी जांघेत असतात कधी पोटात असतात, ज्याला पिपिंग टेस्टिस म्हणतात, अशा बालकांमध्ये लॅप्रोस्कोपिक सर्जरी ही गोल्ड स्टँडर्ड आहे. ही जी लॅप्रोस्कोपिक सर्जरी आहे ही कधी कधी सिंगल स्टेजमध्ये म्हणजे एकाच स्टेजमध्ये केल्या जाते किंवा कधी कधी 2 स्टेजमध्ये सुद्धा करावी लागू शकते. या सर्जरीमध्ये आम्ही पहिले पोटामध्ये दुर्बीण टाकतो.
एक छोटंसं 5 मिलीमीटरचं छिद्र बेंबीपाशी बनवलं जातं किंवा 3 मिलीमीटरचं छिद्र बेंबीपाशी बनवलं जातं. तिथनं दुर्बीण टाकले जाते आणि कॅमेऱ्यामध्ये अंडर मॅग्निफिकेशन आम्हाला ते क्लिअर कट दिसतं की अंडकोश बनलं आहे की नाही, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अंडकोश जर बनलं असेल तर ते एका स्टेजमध्ये खाली आणता येईल की नाही. तिसरी गोष्ट, अंडकोश जर एका स्टेजमध्ये खाली आणता येत नसेल तर त्याची जी डबल स्टेज प्रोसिजर करायची आहे त्यामधली पहिली स्टेजची प्रोसिजरसुद्धा त्याचवेळी केल्या जाऊ शकते. आणि अगदी रेअरली, पुष्कळदा असं पाहिलेलं आहे की काही बालकं जे बाहेरनं मुलीसारखे ज्यांचे अवयव असतात पण आतमधनं ते मुलाचे अवयव असू शकतात, ज्याला डिसऑर्डर ऑफ सेक्शुअल डिफरन्सिएशन म्हणतात किंवा टेस्टिक्युलर फेमिनायझेशन सिंड्रोम म्हणतात, अशा बालकांचं डायग्नोसिससुद्धा या डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपीमध्ये शक्य आहे. म्हणून ज्या बालकांमध्ये अंडकोश हाताला लागत नाहीत पण जे पोटामध्ये असण्याची शक्यता असते त्यांच्यामध्ये लॅप्रोस्कोपी हे डायग्नोसिससाठीच नव्हे तर ट्रीटमेंटसाठी सुद्धा गोल्ड स्टँडर्ड प्रोसिजर मानली गेलेली आहे. कारण आजाराचं निदान तर कन्फर्म होतच होतं, प्लस त्याची जी ट्रीटमेंट आपल्याला करायची आहे ती सुद्धा आपण त्या स्टेजमध्ये करू शकतो. आता कोणत्या स्टेजमध्ये सिंगल स्टेज करायचं किंवा कोणत्या बाळामध्ये सिंगल स्टेजची सर्जरी पॉसिबल आहे किंवा कोणत्या बाळामध्ये डबल स्टेजची सर्जरी पॉसिबल आहे हे पेशंट फॅक्टर्सवरती किंवा व्हेरिएबल्सवरती अवलंबून असतं आणि पेडियाट्रिक सर्जन हे त्या पर्टिक्युलर पेशंटचे फॅक्टर बघून डिसाईड करतात की सिंगल स्टेजची सर्जरी करायची की डबल स्टेजची सर्जरी करायची. समजा डबल स्टेजची सर्जरी करायची असली तर दोन सर्जरीमधलं जे अंतर आहे ते कमीत कमी 6 महिन्याचं अंतर असलं पाहिजे. म्हणजे पहिल्या ऑपरेशननंतर कमीत कमी 6 महिन्यांनी दुसऱ्या स्टेजची सर्जरी करता येते. किंवा सिंगल स्टेजची प्रोसिजर जरी करायची असली तरी इंडिकेशननुसार किंवा व्हेरिएबल्स बघून पेशंटचे पेडियाट्रिक सर्जन तो निर्णय घेतात. या ऑपरेशनचा जो सक्सेस रेट आहे तो मोर दॅन 90% आहे. म्हणजे मोर दॅन 90% बालकांमध्ये जे अंडकोश खाली आणलं जातं ते व्यवस्थित काम पण करतं आणि त्याची रक्तवाहिन्यांसुद्धा डॅमेज झालेल्या नसतात. याला ऑपरेशनचा सक्सेस रेट असं म्हणता येईल. आता दुसरा प्रकार जो आपण डिस्कस केला तो होता चिऱ्याच्या ऑपरेशनचा. चिऱ्याच्या ऑपरेशनमध्ये जांघेमध्ये एक छोटासा चिरा लावला जातो. तिथे फसलेली जी अंडकोश आहे ती मोकळी केली जाते. हर्नियासोबत त्याचा जो प्रॉब्लेम असतो तो पण त्याच वेळी ठीक केला जातो आणि अंडकोशाला अंडकोशाच्या पिशवीच्या ठिकाणी आणून तिथे टाके लावल्या जातात. सो हे ओपन सर्जरी म्हणा किंवा लॅप्रोस्कोपी सर्जरी म्हणा, प्रॉपरली इंडिकेटेड पेशंटमध्ये जर केल्या गेली तर त्याचे जे रिझल्ट्स आहेत ते फारच चांगले आहेत. टेस्टिक्युलर व्हायबिलिटी म्हणजे टेस्टिसचं जिवंत राहणं, त्याचा ब्लड सप्लाय डॅमेज न होणं किंवा ते पुन्हा वरती न येणं, या प्रकारचे जे प्रॉब्लेम्स नोन आहेत किंवा जे सर्जिकल कॉम्प्लिकेशन्स ज्याला आपण म्हणू शकतो याचे इन्सिडन्सेस फार कमी त्यामध्ये आढळतात जर योग्य पेशंटमध्ये, इंडिकेटेड पेशंटमध्ये योग्य ती ट्रीटमेंट ऑफर केली गेली तर अशा प्रकारे हे अनडिसेंडेड टेस्टिस किंवा अंडकोश योग्य जागी नसणं हा एक अत्यंत महत्त्वाचा आजार आहे लहान मुलांमध्ये आढळणारा, ज्याच्यासाठी सर्जरी आवश्यक असते. आता आपण पुढील भागामध्ये दुसऱ्या एका सर्जिकल कंडिशनबद्दल बोलूया. तोपर्यंत तुम्ही ट्यून राहा आमच्या यूट्यूब चॅनेलवर. धन्यवाद.